आपण कसा शॉट खेळू शकतो, कुठल्या नंबरवरती बॅटिंग करू शकतो आणि समोर स्पिनर आला तरी किती लांब बॉल मारू शकतो, या प्रश्नांची विनोद कांबळे यांनी दिलेली उत्तरं. पण कधी तर ऑगस्ट महिन्यात त्यांच्या मित्रांनी बनवलेल्या एका व्हिडिओवेळी. पण त्याच विनोद कांबळे यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो सचिन तेंडुलकरला समोर बघून सचिन तेंडुलकरचा हात घट्ट पकडून उभा राहण्याचा प्रयत्न करतो. मग सचिनला आपल्या शेजारी बसवण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला जेव्हा बोलायला सांगितलं जातं, तेव्हा त्याचे उच्चारसुद्धा स्पष्ट नसतात. या सगळ्यांचाच व्हिडिओ व्हायरल होतो आणि विनोद कांबळीच्या अवस्था बघून प्रश्न चर्चेत येतात. ते म्हणजे विनोद कांबळी याला झालंय तरी काय? की हे दारूमुळे झालंय की एखाद्या आजारपणामुळे? हे बघण्यासाठी बघत राहा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी साहिल आणि आपण बघत आहात देता का ठोकू मराठी यूट्यूब चॅनल. 3 डिसेंबरला शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतितळाचं अनावरण होतं. आचरेकर सरांचे अनेक विद्यार्थी या कार्यक्रमाला आले होते. त्यात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे होता. कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या आधी सचिन तेंडुलकर बसलेल्या विनोद कांबळे यांच्या खुर्चीजवळ गेला. त्यानं कांबळीच्या खांद्यावर हात ठेवला. कांबळीने चमकून वर पाहिलं आणि आपल्याच बालपणीचा मित्राला बघून हरकून गेला. त्यानंतर कांबळेनं सचिनचा हात पकडला. उभा राहण्याचा प्रयत्न देखील केला. पण यात कांबळीला थांबण्याबद्दल सांगितलं जात होतं. कार्यक्रम सुरू होणार होता, त्यामुळे सचिन तेंडुलकरनी हात सोडवला आणि तो मध्यभागी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. या सगळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर याच कार्यक्रमात कांबळीला आचरेकर सरांची आठवण सांगण्याचं आव्हान करण्यात आले. कांबळीने खूप आठवणी आहेत सरांच्या असं म्हणत सुरुवात केली. मग त्याला स्टेजवरूनच शॉर्टकटमध्ये बोलायला सांगण्यात आलं. कांबळीने खूप आठवणी आहेत सरांच्या असं म्हणत सुरुवात केली. मग त्याला स्टेजवरूनच शॉर्टकटमध्ये बोलायला सांगण्यात आलं. तेव्हा त्याने प्रेक्षकांना सरांचं लाडकं गाणं कुठलं असं विचारलं. गाणं म्हणत असताना कांबळीचा आवाज, गाणं म्हणण्याची पद्धत, या सगळ्यांची प्रचंड चर्चा झाली. याआधी ऑगस्ट महिन्यात विनोद कांबळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याला नीट उभा राहता येत नव्हतं. मुंबईच्या रस्त्यांवर एका गाडीचा आधार घेऊन तो बसला आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला खांद्याला धरून खुर्चीवर आणून बसवलं. डिसेंबर असो किंवा ऑगस्ट, विनोद कांबळेचे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाले. तेव्हा लोकांना दोनच प्रश्न पडले. विनोद कांबळे दारू पिला आहे का? आणि विनोद कांबळेला आजार काय झाला? ऑगस्टमध्ये चालता येत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या 2 व्हिडिओनंतर कांबळे यांच्या आजारपणाची मोठी चर्चा झाली होती. त्याचं कारण कांबळेने सांगितलं होतं की तो सामान आणण्यासाठी खाली गेला होता, परंतु अचानक चक्कर आल्याने त्याला चालता येत नव्हते. त्यावेळेस सुद्धा विनोद कांबळे दारू पिला होता का असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्यानंतर आचरेकर सरांच्या कार्यक्रमात त्याला नीट उभा देखील राहता येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं. त्यावेळेसही तो दारू पिला होता का असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. सगळ्यानंतर एक बातमी सुद्धा आली की कपिल देव आणि 83च्या वर्ल्ड कपची टीम विनोद कांबळे याला उपचारासाठी पूर्ण पैशांची मदत करायला तयार आहे. पण त्यांची अट एकच आहे की कांबळेनं रिहॅब सेंटरमध्ये सगळ्यात आधी गेलं पाहिजे. साहजिकच या बातमीमुळे ही विषय दारूचा चर्चेत आला. विनोद कांबळे यांच्या दारूच्या व्यसनाबद्दलच्या चर्चा वारंवार होत असतात. 2022मध्ये दारू पिऊन गाडी चालवत असताना कांबळेनं सोसायटीच्या गेटला गाडी धडकवली होती. यात त्याला अटक देखील झाली होती. त्याचं क्रिकेट करिअर संपण्यामागे त्याचं दारूच्या आहारी जाणं आणि त्यामुळे फिटनेस आणि शिस्तीकडे दुर्लक्ष होणे हे कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं. आताही त्याच्यावर दारू पिल्याची टीका होते. त्याचा मित्र आणि क्रिकेट स्कोरर मार्कस काउटो यांनी कांबळे मागच्या 1 वर्षापासून दारूच्या पूर्णपणे लांब आहे असं सांगितलं. असं असलं तरी अनेक माजी क्रिकेटर माध्यमांशी बोलताना सांगतात की कांबळेंच्या दारूच्या व्यसनामुळेच आम्ही त्याच्यापासून अंतर राखून आहोत. दारूच्या आहारी गेल्यामुळे तो क्रिकेटपासून लांब गेला. त्याला मदत करण्याचे प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरले असं सांगितलं जातं. सचिन तेंडुलकर कांबळेला कोच म्हणून काम दिलं होतं, पण ते कांबळेने कंटिन्यू केलं नाही. कपिल देवनं दिल्लीच्या एका चॅनलमध्ये क्रिकेट एक्सपर्ट म्हणून कांबळेला नोकरी लावली होती, पण कांबळे तिथं फार दिवस गेलाच नाही. अनेक क्रिकेटर्स कांबळेबद्दल हाच अनुभव आल्याचं सांगतात. त्यामुळेच इच्छा असूनही त्याच्या मदतीसाठी कोणी पुढे येत नाही का अशी चर्चा होते. असं असताना सुद्धा 83चा वर्ल्ड कप टीमने कांबळेला मदतीचा हात देण्याची तयारी दाखवली आहे. पण त्यासाठी त्यांची अट आहे कांबळेने रिहॅब सेंटरमध्ये जाऊन यावं. पण काउटो सांगतात की आत्तापर्यंत 14 वेळा कांबळे रिहॅब सेंटरमध्ये जाऊन आलाय. 3 वेळा तर स्वतः काउटो यांनी त्याला वसईच्या रिहॅब सेंटरमध्ये नेल्याचं सांगितलं. थोडक्यात कांबळेवर रिहॅब सेंटरचाही फार परिणाम झाला नाही असंच सध्याचं चित्र आहे. काउटो यांच्या म्हणण्यानुसार मागच्या वर्षभरात कांबळे दारूच्या थेंबालाही शिवला नसला तरी आत्तापर्यंत त्याच्यावर झालेल्या उपचारांना तब्येतीने दारूमुळे साथ न दिल्याचं सांगितलं जातं. व्यसनामुळे तब्येत आणखी खालावली आणि आजारपण वाढतच गेलं, ज्याचा परिणाम कांबळेच्या बोलण्यावर, त्याच्या वागण्यावर झाला
का असा प्रश्न विचारण्यात येतोय. हे सगळं नसतं तर विनोद कांबळीचं नाव अजूनही जागतिक क्रिकेटमध्ये गाजत असतं. कित्येक रेकॉर्ड त्याच्या नावावर असते. सिलिंग गळत असलेल्या घरात राहायची वेळ त्याच्यावर आली नसती. नोकरी मागायची वेळ आली नसती. आधार घेऊन चालायची वेळ आली नसती आणि अचानक कुठल्या तरी सार्वजनिक कार्यक्रमात आल्यामुळे हरकून जाण्याची वेळही आली नसती. कांबळी 3 नंबरला बॅटिंगला आला असता, शॉट केला असता आणि कांबळीच्या बॅटमधून आवाज आला असता. Like, comment, and subscribe.